मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत घोषणाबाजी, सुप्रीम कोर्टाकडून उपवर्गीकरणाची मागणी, मातंग समाजातील कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। नागपूरमध्ये बुटीबोरी नगर परिषद निवडणुकीमध्ये चुरस, भाजपला बुटीबोरी विकास परिवर्तनचं तगडं आव्हान, काँग्रेससह पवार गटाचं बुटीबोरी विकास परिवर्तनला समर्थन। पक्ष संपायला लागला की उद्धव शिवतीर्थाचे उंबरठे झिजवतायत, भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचे उद्धव ठाकरेंवर आरोप। ठाकरे बंधूंमध्ये शिवतीर्थवर जवळपास 1.5 तास चर्चा, महानगरपालिका निवडणुकीतील जागा वाटपासंदर्भात भेट झाल्याची शक्यता। हर्षवर्धन सपकाळ यांना त्यांचा कार्यकर्ताही ओळखत नाही, कोणता उमेदवार कुठे उभा आहे हे सपकाळांना माहीतही नाही, आमदार रवी राणा यांची सपकाळांवर टीका। अमित साटम यांच्या कार्यालयावर इंग्रजी पाटीवरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता। निलेश राणेंचं भाजप कार्यकर्त्याच्या घरी स्टिंग ऑपरेशन, पैसे वाटप होत असल्याचा आरोप, मतदार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची घेतली भेट। निलेश राणेंना कुणाच्या बेडरूम पर्यंत जाण्याचा अधिकार आहे का? चंद्रशेखर बावनकुळे यांचा शिवसेनेचे आमदार राणेंना सवाल। कर्जवसुलीला स्थगिती फारशी उपयोगी नाही, शेतकऱ्यांसाठी तात्पुरते उपाय नको, शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांचं विधान। पवारांना सल्ला द्यायला जरा उशीर झाला, चंद्रशेखर बावनकुळे यांनी पवारांना लगावला टोला। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आज दिल्लीला जाणार, अजित पवार यांच्या विरोधात अमित शहांकडे तक्रार करण्याच्या भूमिकेत दमानिया। अंजली दमानिया सुपारी घेऊन आरोप करतात, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचा दावा। जोरजोरात डीजे वाजवणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांची पोलिसाला मारहाण करणारा भाजपचा उमेदवार। सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी 5 जणांवर आरोप निश्चिती, विशेष मकोका कोर्टानं आरोपींच्या विरोधात 15 आरोप केले निश्चित। मुंबई भाजप नेता गणेश खणकर रुग्णालयामध्ये, खणकर यांच्यावर भगवती रुग्णालयात उपचार, ठाकरे गटानं खणकर यांच्यावर हल्ला केल्याचा दावा। पवार गटाच्या नेत्यावर अज्ञात टोळीचा हल्ला, अहिल्यानगर बीड जिल्ह्याच्या सीमेलगतच्या मानगाव इथं हल्ला झाला। मालेगाव मधल्या 3 वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी संतप्त जमानाचा रास्ता रोको, मुंबई आग्रा महामार्ग रोखून धरला। नाशिकमध्ये नवविवाहितेची विष पिऊन आत्महत्या, सासरच्या जाचाला कंटाळून 6च महिन्यात लग्नानंतर आत्महत्या। पुण्यामध्ये आंदेकर टोळीवर अजून एक गुन्हा दाखल, बंडू आंदेकरसह 11 जणांविरोधात गुन्हा दाखल।